स्नेहलला आज उठायला जरा उशीरच झाला. ती घाईघाईने सगळी कामे आवरत होती. तिने पटापट कामे आटोपली, सार्थकला उठवले, त्याची तयारी करून दिली, त्याचा टिफिन भरला आणि त्याला स्कूल बसवर सोडून आली. तिचा नवरा राघव अजूनही झोपेतच होता. त्याची आज घरापासून जवळच असलेल्या एक हॉटेलमध्ये मीटिंग होती, म्हणून तो आज इतक्या उशिरापर्यंत झोपलेला होता. तिने राघवला झोपेतून उठवले. तो उठून त्याचा आवरायला गेला. स्नेहल परत तिच्या कामांमध्ये गुंतली. तिने राघवसाठी चहा नाश्ता तयार केला आणि पुढील स्वयंपाकाच्या तयारीला लागली. 11 वाजता राघवसुद्धा त्याच्या मीटिंगसाठी निघून गेला. आता ती घरी एकटीच होती. स्नेहल, तिचा नवरा राघव आणि तिचा 5 वर्षांचा मुलगा सार्थक असे तिघेच घरी असतात. स्नेहलच्या लग्नाला 8 वर्षे झालीत. ती राघवसोबत लग्न करून या घरी आली तेव्हा हे कुटुंब बरेच मोठे होते. तिचे आजारी सासरे, एक लहान नणंद, एक दीर, तिचा नवरा आणि ती. तिच्याच लग्नाच्या 6 महिन्याआधीच तिची सासू एका अल्पशा आजाराने मरण पावली होती. त्यामुळे राघवचे लग्न लवकर लावून दिले होते, घर सांभाळायला सून हवी म्हणून. स्नेहल सासरी आली आणि सर्व जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारल्या. तिने मोठ्या हिमतीने सर्व घर सांभाळले होते. आजारी सासऱ्यांची शुश्रूषा केली. नणंद आणि दिराला अगदी स्वतःच्या बहीण भावाप्रमाणे सांभाळले. तिच्या नंदेला काम सांगितलेले राघवला आवडत नसे, म्हणून ती नंदेला काहीही काम सांगायची नाही. 2 वर्षांनी तिचे सासरे देवाघरी गेले. नंतर सार्थकचा जन्म झाला. पुढे काही वर्षांनी नंदेचे लग्न झाले आणि तिच्या दिरालासुद्धा दुसऱ्या शहरात नोकरी लागली. तो लग्न करून तिकडेच स्थायिक झाला आणि घरात हे तिघेच उरले. तेव्हापासून मात्र स्नेहलला थोडा आराम मिळाला. मुलगा शाळेत जायला लागल्यापासून तर स्नेहलकडे बराच वेळ शिल्लक असायचा. त्यामुळे ती अधूनमधून सोसायटीच्या कार्यक्रमात जायची. तिच्या बऱ्या मैत्रिणी बनल्या होत्या. आज तिच्या शेजारच्या रेणूसोबत तिला बाहेर जायचे होते. रेणूला तिच्यासाठी थोडी खरेदी करायची होती, म्हणून रेणूला सोबत म्हणून स्नेहल तिच्यासोबत जायला तयार झाली. रेणूची खरेदी जवळपास पूर्ण झाली होती. शेवटी रेणूला सोनाराच्या दुकानातून काहीतरी घ्यायचे असल्यामुळे ते दोघी सोनाराच्या दुकानातून गेल्या. रेणूने स्वतःसाठी अंगठी बनवायला टाकली होती, तीच घ्यायला ती आली होती. स्नेहल दुकानात इकडे तिकडे बघत असताना तिची नजर एका सोन्याच्या कानातल्यावर गेली. तिला ते डिझाईन खूप आवडले. तिने त्याची किंमत विचारली असता सोनाराने सांगितले की ते 25,000ला पडेल. स्नेहलला ती डिझाईन खूप आवडली, पण तिच्याकडे 25,000 नव्हते. तिच्याकडे आजवर घर खर्च झाल्यावर शिल्लक राहिलेले थोडेफार पैसे होते. 10,000 असतील. आजवर तिने कधीच राघवला स्वतःच्या खर्चासाठी कधीच पैसे मागितले नव्हते. तिचे लग्न झाल्यापासून आजपर्यंत तिने राघवकडे कधीच कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नव्हता, कारण तेव्हा तशी परिस्थितीच नव्हती. घरी त्याचे वडील आजारी होते आणि 2 लहान बहीण भाऊसुद्धा होते. त्यामुळे तिने त्याची परिस्थिती समजून घेत त्याला कधीच काही मागितले नाही. आताही गरजेनुसार सर्व वस्तू राघव स्वतः आणून देतो, नाहीतर तिच्यासोबत जाऊन घेऊन येतो. पण आता परिस्थिती बदलली होती. राघवच्या जबाबदाऱ्या आता कमी झाल्या होत्या. राघवला पगारसुद्धा चांगला होता. त्यामुळे आता त्याला काही घेऊन मागायला काही हरकत नाही. तसंही लग्न झाल्यापासून त्याला कधी काहीच घेऊन मागितले नाही. त्यामुळे जर मी राघवला काही घेऊन मागितले तर तो आनंदाने देईल असे स्नेहलला वाटले. राघव आज लवकर घरी आला होता. स्नेहलने आज त्याच्या आवडीची मटर पनीरची भाजी केली होती. जेवण झाल्यावर राघवचा मूड चांगला आहे हे पाहून तिने राघवसमोर विषय काढला. "ओहो, मी आज रेणूसोबत बाहेर गेले होते. तिकडे सोनाराच्या दुकानातसुद्धा आम्ही गेलो होतो. मला तिथे एक कानातले आवडले. 25,000चे होईल. माझ्याकडे आहेत 10,000. मला वरचे 15,000 देणार का?" हे ऐकून राघव एकदमच रागाने उठला आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, "तुला शिल्लकची कामे करायला कोण सांगतं? कशाला जायचं दिवसभर बाहेर फिरायला? आणि लोकांचं पाहून आता तू सुद्धा नवऱ्याला पैसे मागणार का? कशाला हवं तुला सोनं? 2 वेळ चांगलं खायला मिळतं ना." बायकांना पण अक्कल नसते. कुणाकडे काही पाहिलं की ह्यांना पण तेच हवे असते. पैसे कमवायला किती मेहनत लागते माहिती आहे का? हे माझं घर काय तुझा बाप चालवतो का? घरात काय कमी आहे ग तुला? गरजेच्या सगळ्या वस्तू आणतोच की मी. दिवसभर घरीच असतेस, काम तरी काय आहे तुला? म्हणे मला 15,000 पाहिजेत. असे म्हणत राघव पाय आपटत त्याच्या रूममध्ये निघून गेला. स्नेहल मात्र अजूनही तिथेच उभी होती. तिला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. राघव तिला असे काहीतरी बोलेल हे तिच्या कधी मनातही आले नाही. तिने आजवर तिच्या घरासाठी खूप काही केले, पण राघवने तिची ही किंमत केली. राघवच्या मनात आपल्याबद्दल असे काहीतरी येऊ शकते ह्याची कल्पना पण नव्हती तिला.
इतक्यात तिथे सार्थक आला. त्याने तिला दोनदा आई आई म्हणून हाक मारली. स्नेहल तिच्या विचारात गुंतलेली होती. इतक्यात सार्थकने तिचा पदर खेचला. तेव्हा ती भानावर आली. सार्थकला पाहून तिने तिचे अश्रू पुसले आणि त्याला जवळ घेतले. स्नेहलने सार्थकला जेवण भरवले आणि त्याला रूममध्ये पाठवून ती किचन आवरायला गेली. पण तिचं आज कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं. सारखे सारखे राघवचे शब्द तिला आठवत होते. सर्व काही आवरून ती रूममध्ये गेली. राघव आणि सार्थक दोघेही झोपी गेले होते. तिने झोपायचा प्रयत्न केला, पण सर्व व्यर्थ. तिला काही केल्या झोप येत नव्हती. शेवटी पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला. तरीही सकाळी लवकर उठून स्नेहलने सर्व कामे आटोपली. राघवने 2-3दा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण स्नेहल त्याच्याशी काहीच बोलली नाही. तिने पटापट सार्थकशी आवरले आणि त्याला स्कूल बसवर नेऊन सोडले. राघवसुद्धा ऑफिसला निघून गेला. घरी आल्यावर स्नेहलने तिच्या जुन्या मैत्रिणीचा नंबर शोधून तिला फोन केला. हॅलो, नंदिनी बोलते का? हो, आपण कोण? अगं, मी स्नेहल बोलत आहे. ओळखलंस का? आपण दोघी शिवण क्लासला सोबत जायचो. हो गं स्नेहल, तुला कशी विसरणार मी. खूप छान कपडे शिवायचीस तू. तुला तर मी कितीदा म्हणाले होते की आपण दोघी मिळून एखादी बुटीक सुरू करू, पण तूच नाही म्हणायचीस. अगं, तेव्हा घरी लग्नाचा विषय सुरू होता आणि लग्न झाल्यावर तर अजिबात वेळच नाही मिळाला. हो का? आजकाल काय करतायस मग? काही नाही गं, घरीच असते. आता मुलगा शाळेत जायला लागला आहे, त्यामुळे बराच वेळ उरतो माझ्याकडे. तू स्वतःचं बुटीक सुरू केलं आहे हे ऐकलं होतं मी. म्हटलं तुला विचारावं तुझ्याकडे माझ्यासाठी काही काम असेल तर म्हणून. अगं का नाही, नक्कीच काम आहे माझ्याकडे. मी एक चांगली व्यक्ती शोधतच होते माझ्या कामासाठी, आणि तू आहेस म्हटल्यावर तर खूपच चांगले होईल. मग मी आज येऊन भेटू का तुला? हो, मी माझ्या बुटीकचा ॲड्रेस पाठवते तुला. आज येऊन भेट मला. स्नेहल तिची कामे आवरून नंदिनीला भेटायला गेली. नंदिनीने तिला कामाचे स्वरूप समजावून सांगितले. सुरुवातीला तिच्या कामाचा नमुना म्हणून तिला काही ड्रेस शिवायला सांगितले. स्नेहलकडे शिलाई मशीन होते, पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. आता मात्र तेच शिलाई मशीन स्नेहलला उपयोगी ठरले. स्नेहलने शिवलेले ड्रेस नंदिनीला खूप आवडले. आता नंदिनी स्नेहलला अधूनमधून ड्रेस शिवायला द्यायची. स्नेहल आता महिन्याकाठी 4,000 ते 5,000 रुपये कमवायला लागले. राघवशी ती बोलायची, पण अगदी तुटकपणे. तिच्या कामाबद्दल तिने त्याला काहीच सांगितले नव्हते. तरीही तिच्यात झालेला बदल राघवला कळत होता. त्याने केलेली चूक त्याला उमगली होती. त्याला तिची माफी मागायची बरेचदा इच्छा झाली, पण त्याचा इगो आडवा यायचा. एकदा नंदिनी स्नेहलच्या घराजवळून जात होती. सहज म्हणून ती स्नेहलच्या घरी आली. नंदिनीला बघून स्नेहलला खूप आनंद झाला. इतक्यात राघव तिथे आला. स्नेहलने राघव आणि नंदिनीची ओळख करून दिली. राघव आणि नंदिनी बोलतच होते. इतक्या स्नेहल चहा आणायला म्हणून किचनमध्ये गेली. तुम्ही आणि स्नेहल बालपणीच्या मैत्रिणी आहात आणि एकाच शहरात राहता, तरी पण कधी घरी आला नाहीत, राघव म्हणाला. लग्न झाल्यावर आपापल्या संसारात गुंतलो होतो. बरेचदा आठवण व्हायची, पण भेट मात्र झाली नव्हती. आता मात्र कामानिमित्ताने नेहमीच भेट होते, नंदिनी म्हणाली. काम? कोणतं काम? राघवने विचारले. तुम्हाला तर माहिती असेलच, माझं बुटीक आहे आणि स्नेहल अधूनमधून माझ्यासाठी ड्रेस शिवायचं काम करते. खूप छान ड्रेसेस बनवते ती. तिला मी म्हटलं की तू पूर्ण वेळ नोकरी कर माझ्याकडे, पण ती म्हणते की मी एवढ्यातच खुश आहे. आता तुम्हीच समजावून सांगा तिला. म्हणावं तिच्या हातात चांगली कला आहे तर कशाला वाया घालवायची, नंदिनी म्हणाली. राघवने होकारार्थी मान हलवली. आता त्याला कळलं होतं की स्नेहल फावल्या वेळात शिलाई करते. त्याला फार वाईट वाटलं. मला इतकं जास्त पगार असूनसुद्धा मी थोड्या पैशांसाठी स्नेहलला ओरडलो. मी जे बोललो ते खरंच खूप वाईट होते आणि कदाचित म्हणूनच ती स्वतः काम करायला लागली. राघव विचारतच होता. इतक्या स्नेहल चहा घेऊन आली. नंदिनीने चहा घेतला आणि ती निघून गेली. ती जाताच राघव मान खाली घालून स्नेहलच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, मला माफ कर स्नेहल, मी त्या दिवशी तुला फार वाईट बोललो. मी फार चुकीचा वागलो ग. तू मला कधीच काही मागितलं नाहीस आणि जेव्हा पहिल्यांदा काही मागितले तेव्हा मी तुला फार घालून पाडून बोललो. खरं सांगायचं म्हणजे पैसा संपत्ती तुझ्यापुढे काहीच नाही. माझ्या आयुष्यात फक्त तुझ्यामुळेच बहार आहे. तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस. तुझ्यामुळे या घराला घरपण आहे. तू नाहीस तर मी काहीच नाही. मला खरंच माफ कर. तू मला हवी ती शिक्षा दे, पण माझ्याशी बोल. अहो, तुम्ही अशी माफी नका मागू. मला आधी तुमचा खूप राग आला होता आणि म्हणूनच मी स्वतः काहीतरी काम करायचे ठरवले आणि म्हणूनच नंदिनीसाठी काम करायला लागले. पण मग हळूहळू माझा राग कमी होत गेला, कारण रागानेच का होईना तुम्ही माझ्या लपलेल्या कलागुणांना वाव दिलात आणि तुम्ही आजवर मला खूप चांगली साथ दिली. माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे तुमची एक चूक तर मी माफ करू शकते, नाही का? स्नेहल हसत म्हणाली. थँक्यू, मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही, राघव कान पकडून म्हणाला.
हो, पुन्हा अशी चूक केली तर मी माफ करणार नाही बरं, स्नेहल खोटे रागवत म्हणाली. कधीच नाही करणार, राघवने असे म्हणताच स्नेहल त्याच्या मिठीत शिरली. दोघांमधील रुसवा आता दूर झाला होता. रागाची जागा पुन्हा प्रेमाने घेतली होती. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.